नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर खूप कॉमन आहे पण तरीही बऱ्याचदा लपून राहतो आणि तो म्हणजे डिस्लेक्सिया. हा आहे शब्दांशी चाललेला एक अवघड पण तितकाच महत्त्वाचा संघर्ष. विचार करा, एखादा हुशार सगळ्यात पुढे असणारं मूल साधं वाचायला आणि लिहायला इतकं का बरं धडपडत असेल? हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो नाही का? पालकांना, शिक्षकांना. तर आजच्या ह्या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वाचन आणि लेखन हे तर आपल्या ज्ञानाचं एक मोठं कोडं आहे, नाही का? पण काहींसाठी हे कोडं सोडवणं खूपच अवघड होऊन बसतं. एखादं हुशार मूल या मूलभूत गोष्टींमध्येच का अडखळतं हेच तर आपल्याला आधी समजून घ्यायचंय. अनेकदा काय होतं, अशा मुलांवर सरळ आळशी किंवा त्याचं लक्षच नाहीये असे शिक्के मारले जातात. पण खरी गोष्ट याच्या खूप वेगळी आहे. पडद्यामागे त्यांचं प्रचंड धडपडणं सुरू असतं आणि हा संघर्ष अगदी खरा असतो, जो त्यांच्या हातात नसतो. चला तर मग सगळ्यात आधी डिस्लेक्सियाबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया. कारण जोपर्यंत आपल्याला खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत योग्य मदत करणं जवळजवळ अशक्यच आहे. सगळ्यात मोठा गैरसमज की ही डोळ्यांची समस्या आहे. मुलांना अक्षरं नीट दिसत नाहीत. पण हे अजिबात खरं नाहीये. वास्तव हे आहे की डोळे तर सगळं बरोबर पाहतात, पण मेंदूला त्या पाहिलेल्या शब्दांवर प्रक्रिया करायलाच अडचण येते. आणि दुसरा तितकाच मोठा गैरसमज की हे कमी बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. डिस्लेक्सियाचा आणि बुद्धिमत्तेचा खरं तर काहीही संबंध नाही. उलट तुम्हाला आश्चर्य वाटेल की डिस्लेक्सिया असलेल्या अनेक व्यक्ती या कमालीच्या हुशार आणि क्रिएटिव्ह असतात. तिसरा गैरसमज तर फारच कॉमन आहे की मूल आळशी आहे, फक्त बहाणे करतंय. पण खरं सांगायचं तर त्यांच्यासाठी वाचन आणि लेखन इतकं कठीण आणि दमवणारं असतं की ते स्वाभाविकपणे ते टाळायला बघतात. हा आळस नाही, ही त्यांची एक खरी अडचण आहे, एक खरा संघर्ष आहे. ओके, तर गैरसमज तर दूर झाले. पण मग प्रश्न उरतो की मेंदूमध्ये नेमकं घडतं तरी काय? चला आता थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे समजून घेऊया. तर डिस्लेक्सियाची व्याख्या काय सांगते? हा एक शिकण्यासंबंधीचा विकार आहे जिथे ध्वनी ओळखण्यात आणि ते अक्षरं व शब्दांशी जोडण्यात अडचण येते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूला अक्षरं आणि त्यांचे आवाज यांची सांगड घालताच येत नाही आणि त्यामुळेच वाचन प्रचंड संथ आणि अवघड होऊन बसतं. मग प्रश्न येतो की हे होतं तरी का? याची काही संभाव्य कारणं आहेत. बऱ्याचदा हे अनुवांशिक असतं, म्हणजे कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येऊ शकतं. किंवा काही वेळा विकासाच्या टप्प्यात काही पर्यावरणीय घटक कारणीभूत ठरतात. किंवा अगदी मेंदूला झालेल्या एखाद्या दुखापतीमुळेही हे होऊ शकतं. आणि आता जो आकडा समोर येतोय तो खरंच खूप मोठा आहे. जगातल्या तब्बल 20% लोकांना डिस्लेक्सिया असू शकतो. विचार करा, 20% म्हणजे आपल्या आजूबाजूला दर 5 व्यक्तींपैकी एकाला हा त्रास असू शकतो. ही खूप मोठी संख्या आहे. बरं, मग हा त्रास ओळखायचा कसा? याची काही मुख्य चिन्ह आणि लक्षणं आहेत, जी आपल्याला हे समजायला मदत करू शकतात. चला बघूया ती कोणती आहेत. बघा, सगळ्यात कॉमन काय दिसतं तर वाचनाचा वेग खूपच कमी असतो. अक्षरे आणि शब्द ओळखायला अडचण येते. ध्वनी आणि अक्षर जोडणं जमत नाही. सारख्या आवाजाचे शब्द ऐकले की गोंधळ उडतो. उच्चारातही अडचण येते आणि अगदी लहानपणीच्या बडबड गीतांसारख्या गोष्टी लक्षात ठेवणंही कठीण जातं. आता इथे बघा, काही अगदी नेहमीच्या चुका दिसतायत, जसं बीला डी वाचणं किंवा 6ला 9 वाचणं. इंग्रजीमधलं वॉज त्यांना सॉ दिसतं. न्यूक्लिअर सारखा शब्द अनक्लिअर वाटतो. या चुकांमधून आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांच्या मेंदूला ही माहिती प्रोसेस करायला किती जास्त त्रास होतोय. ठीक आहे, डिस्लेक्सिया हा एक संघर्ष आहे, हे तर आता आपल्याला कळलं. पण याचा अर्थ असा नाही की इथे सगळं संपलं. अजिबात नाही. योग्य मदत आणि योग्य दृष्टिकोन असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. आणि आता आपण त्याच मार्गाबद्दल बोलणार आहोत. तर शाळेत किंवा घरी काय मदत करता येऊ शकते? खूप सोप्या गोष्टी आहेत, जसं की मजकुरासोबत चित्रांचा वापर करा, म्हणजे समजायला सोपं जातं. फॉन्ट अगदी साधा आणि स्पष्ट ठेवा. उगच इटॅलिक्स किंवा अंडरलाईन नको. माहिती फक्त लिहून देऊ नका. ऑडिओ व्हिज्युअलचा वापर करा. आणि हो, लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा घेण्याचा पर्याय ठेवा. या छोट्या बदलांनी खूप मोठा फरक पडतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डिस्लेक्सिया ही अशी स्थिती नाही जी पूर्णपणे बरी होऊ शकते. पण समर्पण आणि योग्य कार्यक्रमांच्या मदतीने ती प्रभावीपणे मॅनेज नक्कीच करता येते. म्हणजे त्यावर नियंत्रण मिळवता येतं. आणि हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
डिस्लेक्सिया हा हुशारीच्या मार्गातील अडथळा अजिबात नाही. तो कमीपणा नाही, ती फक्त विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे, एक वेगळेपणा आहे. उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईन, त्यांनाही डिस्लेक्सिया होता. लिओनार्डो दा विंची, एक महान कलाकार आणि संशोधक, तेही याच संघर्षातून गेले होते. आणि अगदी आजच्या काळातलं उदाहरण घ्यायचं तर अभिनेते अभिषेक बच्चन, त्यांनीही डिस्लेक्सियावर मात करून आपलं स्थान निर्माण केलंय. ही उदाहरणं आपल्याला काय सांगतात? तर काहीही शक्य आहे. तर मग या सगळ्यामधून आपण काय शिकलो? कदाचित खरी गुरुकिल्ली हीच आहे की आपण त्यांच्या क्षमतांना वाव द्यायचा असेल तर त्यांना समजून घेणं आणि योग्य तो पाठिंबा देणं गरजेचं आहे, नाही का? कारण जेव्हा आपण अडथळ्यांवर नाही तर त्यांच्यातल्या क्षमतांवर लक्ष देतो तेव्हाच त्यांची खरी क्षमता बाहेर येते. यावर नक्की विचार करा.